नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी विनोद मानकर. लाडक्या बहिणीकरता महत्वपूर्ण बातमी आहे. महाराष्ट्र सरकारने मागच्या वर्षी जून 2025 मध्ये सर्व लाडक्या बहिणींना या ठिकाणी केवायसी करण्याचे सांगण्यात आले होते आणि बऱ्याच लाडक्या बहिणींनी या ठिकाणी ही ई केवायसी केली. परंतु काही लाडक्या बहिणींची काही कारणास्तव या ठिकाणी केवायसी न झाल्यामुळे या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने ई केवायसीची तारीख या ठिकाणी वाढवून देण्यात आली होती. एक दोन वेळा या ठिकाणी ही ई केवायसी करण्याची तारीख वाढवून देण्यात आली होती आणि नंतर डिसेंबरमध्ये ही ई केवायसीची प्रक्रिया त्यांनी या ठिकाणी थांबवली. आता परत जून मध्ये आता जून महिना चालू झालेला आहे आणि या जून महिन्यामध्ये परत ही ई केवायसी सर्व लाडक्या बहिणींना या ठिकाणी करावी लागणार आहे. ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांना या ठिकाणी ही ई केवायसी या ठिकाणी करावी लागणार आहे आणि दरवर्षीच जून महिन्यामध्ये ही केवायसीची प्रक्रिया या ठिकाणी महाराष्ट्र शासन राबवणार आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी जून महिन्यामध्ये आपली लाडक्या बहिणीची ई केवायसी या ठिकाणी करून घ्यायची आहे. आता या ठिकाणी ई केवायसीची प्रक्रिया येत्या 10 ते 15 दिवसामध्ये महाराष्ट्र शासन हे पोर्टल या ठिकाणी सुरू करेल आणि त्या संदर्भातली तारीख या ठिकाणी आल्यानंतर चॅनलवर तुम्हाला सर्वप्रथम या ठिकाणी कळवण्यात येईल. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी मिळत राहतील. तसेच ज्या लाडक्या बहिणींना माहे, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल या 3 महिन्याचे हप्ते मिळाले नाही, एकतर त्यांची ई केवायसी या ठिकाणी त्यांनी केली नसेल, ई केवायसी जर त्यांनी केली असेल तर काहीतरी चुकीचा ऑप्शन त्यांनी या ठिकाणी निवडला असेल, अशा काही अडचणीमुळे त्यांना फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिलचे हप्ते या ठिकाणी मिळालेले नाही. आता अशा लाडकी बहिणींकरता सुद्धा ही महत्वपूर्ण बातमी आहे, कारण आता जून महिन्यामध्ये येत्या काही दिवसामध्ये ही ई केवायसीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर त्यांना परत या ठिकाणी बरोबर ई केवायसी या ठिकाणी करायची आहे आणि त्यांनी ही जर ई केवायसी इथे केली तर त्यांना फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिलचे हप्ते सुद्धा या ठिकाणी मिळतील आणि इथून पुढचे सुद्धा हप्ते त्यांना या ठिकाणी परत चालू होतील. त्याकरता त्यांनी सुद्धा या केवायसी कडे या ठिकाणी काळजीपूर्वक लक्ष ठेवायचं. ई केवायसी प्रक्रिया चालू झाल्यानंतर या ठिकाणी केवायसी या ठिकाणी करून घ्यायची आहे. अशा प्रकारे मित्रांनो, ही होती लाडकी बहीण योजना 2026 ची ई केवायसी चालू होण्यासंदर्भातली महत्वपूर्ण अपडेट. असेच नवनवीन महत्वपूर्ण माहिती करता या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या संबंधित मित्रमंडळींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.